तर हॅलो एव्हरीवन, मी कस्तुरी आणि द इन्स्पायर्ड स्टोरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत एक एंटरप्रेनॉर, व्हेरी यंग एंटरप्रेनॉर, म्हणजे एक व्हेरी यंग पॉलिटिशियन, देन NSUIचे प्रेसिडेंट आपल्यासोबत आहे, द राज जाधव सर. तर आम्ही तुम्हाला एक सोशल वर्कर, एक पॉलिटिकल काय म्हणतात त्याला, एक लीडर म्हणून तर आम्ही तुम्हाला ओळखतोच, पण आम्हाला जाणून घ्यायचं त्या पलीकडे राज जाधव कोण आहेत. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर बाय ओरिजिन आय एम अ फार्मर, बाय एज्युकेशन आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, बाय पॅशन आय एम अ सोशल वर्कर, बाय चॉईस आय एम अ पॉलिटिशियन, अँड बाय हॉबी आय एम अ ॲथलीट. तर या सगळ्या गोष्टी करत असताना मला मल्टिपल गोष्टी अटेंड करायला आवडतात. नवीन जे गोष्टी आहेत ते एक्सप्लोअर करायला आवडतात. नवीन गोष्टीमध्ये जेव्हा आपण इन्व्हॉल्व होतो तेव्हा जे आपल्या डोक्यामध्ये ताण असतं, पेन असतं, डिप्रेशन असतं, ते मला असं वाटतं की नाहीसं होतं. जेवढं आपल्याला गुंतता येईल प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढं मला करायला आवडतं, म्हणजे बिझी राहायला आवडतं इनफॅक्ट. तुम्ही बिझी राहता, मग ते बिझी राहण्यात तुम्ही बर्नआउट वगैरे तुम्हाला कधी फील होत नाही का, की मी खूप दमलोय या सगळ्या गोष्टीतून, मग तेव्हा तुम्ही काय करता? नाही, दमण्यासाठी पण वेळ नाही मिळत, कारण का भरपूर जबाबदाऱ्या असतात अंगावर. आता एक यूथ म्हणून आत्ता जे 5 वर्ष जर आपण काम केलं नाही तर पुढचे जे येणारं वय त्यावेळेला आपल्याला आणखी जास्त मेहनत करावी लागेल. त्यामुळे यूथ म्हणून आत्ताच आपल्याला जेवढं जास्त बर्नआउट व्हायला लागेल तेवढं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण का आत्ता जर काम नाही केलं तर पुढे जाऊन आपल्याला भरपूर ह्याच्यापेक्षा पण जास्त मेहनत करावी लागणार आहे. मग मला सांगा की तुम्ही कितपत आणि किती काय काय रोल्स एकसाथ मॅनेज करताय? अच्छा, पहिलं तर मी एक मर्चंट आहे. माझा स्वतःचा एक रिटेल बिझनेस सुद्धा आहे. मग तो सांभाळून मी सोशल ॲक्टिव्हिटीज करत असतो, सोशल वर्क करत असतो. त्यानंतर विविध प्रकारांचे समाजामध्ये जे समस्या असतात, ॲज अ पॉलिटिशियन मला त्याच्यामध्ये लक्ष देऊन ते समस्या कशा सोडवता येतील, न्याय कसा देता येईल लोकांना. आता उदाहरण द्यायचं झालंच तर ॲज अ NSUIचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांना रॅगिंगचा प्रॉब्लेम येतो. त्यांच्यावर रॅगिंग होते, फी दरवाढीच्या विरोधात आपल्याला काम करावं लागतं. काही वेळेला विद्यापीठाकडनं चूक होते की सरसकट विद्यार्थी नापास होतात. नापास झाल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे शिक्षण आहे ते थांबलं जातं, वंचित होतात ते. आणि मग ते विद्यार्थी वंचित झाल्यामुळे, त्यांचं खंड पडल्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळू शकतात, किंवा त्यांचं 1 वर्षाचा गॅप पडल्यामुळे ते शिक्षण सोडून दुसऱ्या काही जे गोष्टी करायला नको त्याकडे वळतात. मग त्यातून आम्ही काय करतो, आंदोलन करतो, मधला मार्ग काय काढता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आत्ताच आम्ही मध्ये मागच्याच वर्षी कॅरी ऑनचा एक आपण नियम काढला होता. जवळपास 40,000 विद्यार्थी रेग्युलर झाले होते त्यातून. म्हणजे 40,000 पैकी समजा 10 विद्यार्थी जरी गुन्हेगारीकडे वळले असते किंवा दुसऱ्या फील्डकडे वळले असते तर ते आपलं अपयश होतं. तर मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं सक्सेस आहे, जे आम्ही एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आम्ही मागच्याच वर्षी काम केलं त्या बाबतीत. तुम्ही आता NSUI बद्दल बोललात, ते काय आहे, त्या संबंधात काय सांगाल? येस, NSUI म्हणजे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया. ही एक विद्यार्थी संघटना आहे. 9 एप्रिल 1971 साली भारताचे जे माजी पंतप्रधान होते माननीय इंदिरा गांधीजी यांनी केरला स्टुडंट युनियन आणि वेस्ट बेंगॉल विद्यार्थी परिषद ह्यांना मर्ज करून NSUIची स्थापना केली. त्यावेळेला विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते ते समस्या सोडवण्यासाठी. याच्या अंडर आपण रॅगिंग असतील, विद्यार्थ्यांचे फी दरवाढ असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांवर होणारे जे अत्याचार असतील. अनेक वेळेला काय होतं, विद्यार्थ्यांना वाचा फोडण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना जेव्हा एक सिंगल विद्यार्थी कुठल्या पण युनिव्हर्सिटीकडे जातो किंवा प्रशासनाकडे जातो तर त्याला एंटरटेन करत नाही. मग त्यावेळेला एका विद्यार्थी संघटना जर त्याच्या पाठी असेल तर त्यांना 100% विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. आणि जर ते व्हॅल्युएबल असेल त्यांची मागणी तर ती सोडवण्यासाठी विद्यार्थी काँग्रेस म्हणून, NSUI म्हणून आपण त्यांच्यावर दबाव आणू शकतो. मग आतापर्यंत असे किती केसेस सध्या सुरू आहेत आणि कुठच्या लेवलवर तुम्ही ते सॉर्ट केलेत?
एक मागच्याच वर्षीचं जे उदाहरण तुम्हाला देतो मी. पुणे विद्यापीठ आणि MSBTE डिप्लोमाचे जे विद्यार्थी येतात त्याच्या अंडर, पुणे विद्यापीठच्या अंडर मला असं वाटतं की 40,000 विद्यार्थी, जवळपास 40 ते 50,000 विद्यार्थी, आणि डिप्लोमाचे दोन्ही मिळून हे विद्यार्थी हे YDE लागणार होतं, त्यांना इयर ड्रॉप लागणार होतं. का लागणार होतं? एक एरर असतो दरवेळेला की जेवढे विद्यार्थी पास आउट होताना इयर ड्रॉप लागतो त्यांना, एक 4 ते 5%. पण मागच्या वेळेला विद्यापीठाच्या निष्काळजीमुळं जवळपास 10% पेक्षा पण तो रेशो गेला होता. त्यामुळे 40,000 विद्यार्थी हे नापास झाले होते. तर हा रेशो जो काढला जर आपण, तर हे मायनर आपण समजू शकतो, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी विद्यार्थी नापास होत नाहीत. बरोबर. आणि विद्यापीठाकडनं ही कबुली देण्यात आली होती, पण त्याच्या बद्दल ते पुढे काही निर्णय घेत नव्हते. त्यावेळेला हे सगळे विद्यार्थी आमच्याकडे आले, NSCI कडे आले. ते आम्ही जवळपास 3 महिने ते आंदोलन चाललं. 3 महिन्यामध्ये आम्ही एकदम अग्रेसिव्ह पद्धतीने, तीव्र पद्धतीने विद्यापीठावर आम्ही आंदोलन केलं, आणि विद्यापीठाला ते कॅरी ऑन आणि OTO, वन टाइम ऑपॉर्च्युनिटी, हा निर्णय घ्यायला लागला. विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ, आणि MSBTE डिप्लोमासाठी, या दोन्ही जे आहेत विद्यापीठांचे प्रशासन, हे 40 ते 50,000 विद्यार्थी ह्याच्यामुळे रेग्युलर झाले. ह्यांचं आयुष्य आता, ते जे 1 वर्ष वाया जाणार होतं ते NSCI मुळे ते रेग्युलर झाले. तर हे सगळ्यात मोठं यश आहे. त्याच्यानंतर मागच्याच वर्षी डेक्कन परिसरामध्ये नेटवर्क मार्केटिंग हा मोठा स्कॅम आहे. MLM मार्केटिंग, मल्टी लेवल मार्केटिंग म्हणून ज्याला बोलतात. तर ते काय करतात, एका विद्यार्थी, हे जास्त करून स्टुडंट लोकांना टार्गेट करतात, कारण का स्टुडंट लोक अर्न करत नसतात. तर एक सोप्पा पर्याय म्हणून, एक लगेच पैसे कमवायचा एक पर्याय म्हणून त्यांना ते टार्गेट करतात. विद्यार्थ्यांना सांगतात तुम्ही एकाला जोडा, मग त्याला अजून 2 जणांना जोडायला सांगा. असं करत करत ते 10,000 हजारचे त्यांचे कधी लाखो रुपये होतात, 50 लाख रुपये होतात, आणि जो शेवटचा असतो तो डुबतो. बरोबर. तर विद्यार्थ्यांना आधी सांगतात की हा एक जॉब आहे, तुम्हाला एक 4 तास हा जॉब करायचा आहे. आणि जर त्यांनी स्पष्टीकरण केलं की बाबा हा MLM मार्केटिंग आहे, तर काही जण तिथनंच अवेअर होतील आणि मागे येतील. पण हे सांगताना सांगतात की हा जॉब आहे, आणि त्यामार्फत ह्यांना या जाळ्यामध्ये फसवतात. तर जवळपास आम्ही ह्याच्यामध्ये पण एक 100 लोकांना यातून बाहेर काढलं काय बोलता? मागच्या 3 वर्षामध्ये. आणि 2दा आम्ही त्यांच्यावर केस सुद्धा केली डेक्कन पोलीस चौकामध्ये. मग त्याच्यावर काय ऍक्शन्स घेतले जातात की नाही पोलीस कडून वगैरे? काय होतं, बरेच वेळेला काय, आता आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये अनेक पायवाटा आहेत. तर हे कंपन्या दरवेळेला वेगवेगळं काही, आता आधी तर हे फक्त पैसे घेत होते, आता ते पैशांसोबत प्रॉडक्ट पण देतात. मग लोकांना काय होतं की आपण पैसे भरले तर प्रॉडक्ट पण भेटतं आपलं, प्रॉडक्ट पण मिळत आहेत आपल्याला. मग ते असे पायवाटा शोधतात कायद्यातून निघण्याच्या, आणि प्रत्येक वेळेला ते स्वतःमध्ये चेंजेस करतात आणि एका वेगळ्या नावाने मार्केटमध्ये उतरतात परत. मग जर मुलांनी या सगळ्यातून वाचायचं असेल तर त्याला काय पर्याय आहे? मुलांनी शक्यतो शॉर्टकट टाळले पाहिजे, कारण का शॉर्टकट जे असतात ते कधी ना कधी आपल्याला घाताकडे नेतात. तर हे शॉर्टकट कुठेही तुम्हाला मिळत असतील तर आधी ते व्हेरीफाय करा की हे शॉर्टकटचं पुढे काय होणार आहे, त्याचा स्टडी करा, ती कंपनी किती वर्ष जुनी आहे, ते कंपनीतले जे एम्प्लॉई आहेत किंवा अदर ज्यांनी पार्टिसिपेट केले त्या गोष्टीमध्ये, त्याचं तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या, आणि मगच त्याच्यामध्ये कुठली पण गुंतवणूक करा. तुम्ही डायरेक्ट कराल गुंतवणूक तर तुमचे 10,000 20,000 तर जाणारच आहेत. प्लस तुम्ही तुमच्या मित्रांना इन्व्हॉल्व केल्यानंतर त्यांचं पण फसवणूक होणार आहे, आणि ही चेन कंटिन्यू होते. 100 मुलं म्हणजे तुम्ही मॅनेज करणं पण कठीण झालं असेल तुम्हाला. मग तुम्ही जसं सोशल वर्क तुमचं ह्यासोबतच सुरू आहे, मग सोशल वर्क तुमच्यासाठी काय आहे, ह्याची व्याख्या काय आहे तुमच्यासाठी? सोशल वर्क म्हणजे मला असं वाटतं एक समाजाचं देणं. या समाजामुळे आपण काय होतं, कधी ना कधी कोण ना कोण आपल्याला आपल्या वाईट काळामध्ये मदत करतो. मग आपण त्याच माणसाला मदत नाही करू शकत, कारण का बाकीचे पण लोक असतात ज्यांना आपण मदत करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मला असं वाटतं एक ठाम निर्णय घेतला पाहिजे की आपण समजा कमवत असू 10,000 रुपये, तर त्यातला 1,000 रुपये तरी समाजासाठी जायला पाहिजे. समाजातला असे अनेक घटक आहेत जे अजून पण खाली पण आहेत, त्यांना वर आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण का जरी सरकार जरी असलं तरी ते प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचत नाही.
मग त्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्यासारखे जे समाज सेवक असतील, सोशल वर्कर असतील किंवा समाजसेवी संस्था असतील, त्यांनी ते काम करून त्यांना त्या घटकांना किंवा त्या वर्गाला वर आणण्याचं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. मग तुमची स्वतःची प्रतिष्ठान पण आहे, शिवशाही प्रतिष्ठान म्हणून. त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली? शिवशाही प्रतिष्ठानची सुरुवात 2016 साली झाली, 19 फेब्रुवारीला. आम्ही 15 इंजिनियर्स मिळून त्याची स्थापना केली होती. आमचं प्रमुख उद्दिष्ट हेच होतं की गरीब गरजू लोकांना मदत करणे, जिथे कमी तिथे आम्ही. गड किल्ले स्वच्छता मोहीम, त्यानंतर व्यवसाय, नोकरी मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, असे अनेक प्रकारचे जे समाजामध्ये जे समस्या आहेत त्याच्यावर काय आपण काय त्याच्यावर हे काढू शकतो, मार्ग काढू शकतो. त्या समाजामधल्या जे समस्यांवर आपण काय मार्ग काढू शकतो, या गोष्टीसाठी आपण त्या शिवशाही प्रतिष्ठानची स्थापना केली होती. बघता बघता पुण्यापुरती मर्यादित न राहता शिवशाही प्रतिष्ठान आता 36 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांमध्ये शिवशाही प्रतिष्ठानचे सदस्य आहेत. त्याच्यामध्ये आपण 6 विभाग केलेले आहेत शिवशाही प्रतिष्ठानचे. विदर्भ, नागपूर, विदर्भ, अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि खानदेश. आणि प्रत्येक विभागामध्ये मग त्या विभागाचे अध्यक्ष, त्याच्या अंडर जिल्हा अध्यक्ष म्हणून. मग आता काही ठिकाणी काय होतं, बरेचसे जे हॉस्पिटल्स असतात ते बिल जास्त वाढवून लावतात पेशंट लोकांना. मग काय होतं, त्यांना बोलणारं कोण नसतं. मग त्यावेळेला आमचे प्रतिनिधी तिथे जातात आणि बिल कमी किती करता येईल त्याच्यावर आम्ही भार देतो. कसं 10,000 जरी कमी झाले तरी त्या पेशंटसाठी चांगलं असतं, त्यांना त्या अधिकच्या गोळ्या विकत घेता येतात. पण तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जाता, अप्रोच करता अशा वेळेला, पण हॉस्पिटल त्यांचे कायदे मोडतं या सगळ्यासाठी? मला असं वाटतं की अनेक हॉस्पिटल जे 10 ते 15% बिल हे वाढूनच लावतात नंतर ते कमी करण्यासाठी. कारण का त्यांना हे माहितीच असतं की कोण ना कोण कमी करायला येणार आहे, किंवा ते नंतर त्यांना आता तुम्ही बघता हॉस्पिटलचं काय चाललंय वगैरे आपल्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपण 10-20% त्याच्यामध्ये कमी करून घेतो, किंवा जेवढं आपल्याला जास्त त्या पेशंटला मदत करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हा हॉस्पिटलचे जे काय म्हणतात त्याला मेन असतात, ते तुम्हाला तितका सपोर्ट करतात का? सपोर्ट ते सुरुवातीला टाळाटाळच करतात. जेव्हा त्यांना एक संस्था म्हणून, एक संघटन म्हणून आपण जेव्हा त्यांच्यावर दबाव टाकतो, किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट करून पण त्यांच्यासोबत त्यांचं कनेक्ट करण्याचं काम करतो. मग तेव्हा त्यांच्यावर अजून दबाव आल्यामुळे ते जी रक्कम असते ती अजून कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की महाराष्ट्रात सगळ्यांवर दबाव टाकले की कामं होतात? हो, 100%. नाही तर कामं नाही होत. कामं होतच नाही. मग आता तुमच्यावर सिच्युएशन असेल आणि पोलीस जर तुम्हाला टाळटाळ करत असेल तर तुम्ही काय करता? कितपत दबाव टाकता? पोलीस जर कामं करत नसतील तर, आता सोशल मीडियाचा जमाना आहे, प्रत्येकाने व्हिडिओ काढलं तर, कोणाला व्हिडिओ सुरू केला तर पोलिसांना ते काम करावंच लागतं. असं नाही की प्रत्येक वेळेला पोलिसांचीच चूक असते, नागरिकांची पण चूक असू शकते. पण जेव्हा ते काम करत नसतील तेव्हा आपण आपल्या वरिष्ठांना पण कॉल करू शकतो, किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, किंवा मग कोणच नसेल तर आपण एक रेकॉर्ड व्हिडिओ ठेवू शकतो आपल्याकडे, की पुढे जाऊन कुठलं एक हे लागलं आपल्याला, प्रूफ लागलं तर आपण ते दाखवू शकतो. ते प्रूफ व्हिडिओ काढल्यानंतर त्यांना काम करणं आहे. मग आता शिवशाही जसं मोठं होत जातंय, तसं जसं पसरत जातंय, तसं तुमच्यावर कितपत भार येत चाललाय, किंवा कितपत तुमच्यावर स्ट्रेस येतोय त्या गोष्टीचा, आणि तुम्ही तो स्ट्रेस कसा हाताळताय? स्ट्रेस तर भरपूर असतो, कारण का प्रत्येकाच्या लाईफमध्ये डाऊनफॉल असतो, स्ट्रेस असतो. पण जेवढं तुम्ही बिझी राहाल, जेवढं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पॉझिटिव्ह काम करणार आहात, चांगलं काम करणार आहात. जर तुम्ही वाईट काम करत असाल तर तुम्ही थकाल. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुम्ही थकणार नाही, कारण का ज्याचं तुम्ही काम करणार आहात चांगलं, त्याचे कुठे ना कुठे तुम्हाला त्याची दुआ लागणार आहे. त्यामुळे ती दुआ असेल किंवा त्यांची जी प्रार्थना असेल, त्या प्रार्थनेमुळे आपल्याला काम करण्याची ऊर्जा येते. तर तुम्ही एक इंजिनियर आहात बाय प्रोफेशन. मग इंजिनियर टू पॉलिटिक्स, मग पॉलिटिक्स टू सोशल वर्कर, हा प्रवास कसा आहे? कसा सुरुवात कुठून काय झाली? पॉलिटिक्सची सुरुवात कुठून कशी झाली? सगळ्यात पहिलं तर माझे जे वडील आहेत ते स्वतः प्रोफेसर आहेत.
ते शिक्षक असल्यामुळे अनेकदा काय होतं की अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे यायचे की फी कमी आहे, किंवा काही लोकांकडे बॅग्स नसायच्या, दप्तरासाठी पैसे नसायचे, वह्या पुस्तकांसाठी पैसे नसायचे, तर वडील त्यांना खुल्या मनाने त्यांना मदत करायचे. माझी आई ही बिझनेस वुमन होती. आई सुद्धा अनेक लोकांना सल्ले द्यायची. अनेक लोकांच्या आईनी लग्न जुळवून दिलेले आहेत. अनेक लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं संसार हे वळणावर आणलेलं आहे चांगलं. मग त्यांच्याकडनं हा मला बाळ कडू हा लहानपणीच मिळत गेला. आणि मला मग ते पुढे जाऊन रिअलाइज झालं की या लोकांनी, माझ्या आई वडिलांनी हे जे आधी केलं होतं, त्यामुळे ते रक्तात माझ्या हळूहळू येत गेलं, त्यांचे गुण माझ्यात येत गेले. आणि मला असं वाटलं की आपण सोशल वर्क केलं पाहिजे. सोशल वर्क केल्यामुळे आपल्याला जो आनंद मिळतो तो द्विगुणित आहे. लोकांना प्लस त्याचा आनंद मिळतो की कोणीतरी आपल्यासाठी आहे. आज तुम्ही बघता की आपण 2 टाइमचं जेवण जेवू शकतो, पण अनेक लोक इथे वडापाव किंवा काही एक छोटंसं अन्न मिळेल त्याच्यावर दिवस काढतायत. आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा आपण असमाधानी आहोत, आणि त्या लोकांना काहीच मिळत नाहीये तरी ते समाधानी आहेत. मग जर आपल्याकडे मिळत असेल आणि आपण जर त्यांना काहीतरी एक छोटीशी गोष्ट दिल्यानंतर त्यांचं समाधान थोडं अजून वाढत असेल, तर ते आपल्या मनाला पण तेवढंच सोयीस्कर आहे, तेवढंच आपल्याला वाव मिळतं की बाबा आपण आपल्या शेअर मधलं थोडंसं त्यांना दिलं म्हणून. तर हीच एक ऊर्जा होती जे आई वडिलांनी मला शिकवण दिली की बाबा जे तुला 10 रुपये मिळतात त्यातले 1 रुपये 2 रुपये तरी ते देत जा. कारण का कसं आहे, माणूस मेल्यानंतर तो एकटा जाणार आहे, त्यांची सगळी प्रॉपर्टी खाली राहणार आहे. मग खाली असतानाच तुम्ही ती लोकांना थोडं थोडं काय होईना ते देत जावं, म्हणजे कसं ती लोक पण खुश होतील. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला जाताना हे आनंद राहील की बाबा मी माझी प्रॉपर्टी नुसतं ती बिनकामाची सोडली नाहीये, त्याचा मी काहीतरी उपयोग करून वर गेलेलो आहे. हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. मग तुम्हाला जर म्हणजे तुमचे आई बाबा हे पॉलिटिशियन नव्हते, काहीच संबंध नाहीये पॉलिटिक्सशी, मग तुम्ही पॉलिटिक्स मध्ये कसे आलात? काय होतं, प्रत्येकाला वाटतं की आपण हे बनावं ते बनावं. आता आई वडील त्यांच्या जबाबदारीमुळे त्या त्या ठिकाणी होते, वडील त्या त्या ठिकाणी होते. वडिलांना पण वाटायचं की बाबा वडील माझे स्वतः रेसलर होते, पण त्यांना पुढे त्यांचं करिअर वाढवता नाही आलं, कारण का घरची जबाबदारी त्यांच्यावर पडली. आणि मग ते शिक्षक झाले. शिक्षक होत असताना त्यांनी रेसलिंग करता नाही आलं, पण जे रेसलर होते त्यांच्यासाठी ते त्यांच्या फील्डमध्ये काम करत राहिले. स्पोर्ट्स पर्सन होते वडील पण, त्यामुळे ते त्या फील्डमध्ये काम करत राहिले. आता माझ्या आईला पोलीस व्हायचं होतं, पण आईने हे बिझनेस वुमन झाल्यामुळे आईने तिची जबाबदारी केली. आणि मग तिच्या जबाबदारी मधनं पोलीस ज्या प्रकारे कर्तव्य करतात त्या प्रकारे तिने स्वतःचं कर्तव्य केलं. लोकांना चांगले सल्ले दिले, चांगल्या मार्गावर जाण्याचे सल्ले दिले, संपर्क वाढवला. मग त्यांना जी फील्ड करताना आली ती मला असं वाटतं ते ऑटोमॅटिकली माझ्यामध्ये आला, आणि मी ते गुण माझ्यात घेतले आणि मी इंजिनियर झालो. पण नोकरी करायच्या ऐवजी मी म्हटलं की जर मी नोकरी केली तर मला सोशल वर्क करता नाही येणार, पॉलिटिक्स करता नाही येणार. त्यामुळे मी माझं फील्ड पॉलिटिक्स निवडलं, माझा व्यवसाय चूज करून. मग तुम्ही आता पॉलिटिक्स मध्ये कधी आलात? कधी तुमची पॉलिटिक्सची जर्नी सुरू झाली? मी जेव्हा डिप्लोमा मध्ये होतो कात्रजला, त्यावेळेला मी 2014 साली मी ॲज अ NSUI चा मेंबर होतो. 2016 साली मी ॲक्च्युअल पॉलिटिक्समध्ये आलो. 2016 साली मी कोथरूडचा प्रेसिडेंट, NSUI चा प्रेसिडेंट म्हणून काम करायला लागलो. आणि कॉलेजपासूनच मी विद्यार्थ्यांचा CR होतो, क्लास CR होतो. मग त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न असायचे, एक लीडर म्हणून त्यावेळेला माझ्यामध्ये थोडेफार गुण यायला सुरू झाले होते. लोक मला ऐकायचे, लोकांना मी मोटिवेट करायचो, काही चुकीच्या गोष्टी असतील ते सांगायचो. मग असं करत करत ते एक स्टेप बाय स्टेप, ते बोलतात ना की तुमची डेस्टिनी ठरलेली असते, फक्त ते तुम्हाला त्या दिशेने एक्झिक्यूट करायचं असतं. ते ऍक्च्युली गाईडलाईन ती बनली होती, फक्त मला त्यावरनं चालायचं होतं. ओके. मग तुम्ही आताच्या स्टेटमध्ये महाराष्ट्राचा पॉलिटिक्स कसं डिफाईन कराल? ऍक्च्युली आता महाराष्ट्राचं पॉलिटिक्स म्हणजे खिचडी झालेली आहे. कारण का काय होतंय, आता आपण पिक्चर बघायला का जातो, तर पिक्चर मध्ये एक हिरो असतो आणि एक विलन असतो. जर पिक्चर मध्ये फक्त विलन दाखवला तर लोक पिक्चर बघायला जाणार नाही. त्यामुळे पॉलिटिक्स मध्ये पण एक विचारधारा असते.
ही विचारधारा आणि ती विचारधारा, समजा एक विचारधारा ए असेल आणि विचारधारा बी असेल, तर लोकांना जर हे दोन्ही ए आणि बी एकत्रच येत असतील तर लोकांना विचारधारा कळणारच नाहीये. बरोबर. आता काय झालंय, हा ए बी मध्ये जातोय, बी ए मध्ये जातोय, त्यामुळे सगळं एकदम गिचमीड झालेली आहे. लोकांना काहीच कळत नाहीये. काय झालंय, प्रत्येक आता पॉलिटिशियन एकमेकांना शिव्या देत आहेत, कालांतराने तेच एकमेकांसोबत येत आहेत, त्यामुळे पूर्णपणे गिचमीड झालेले. आणि आमच्यासारखे जे युवक ज्यांना वाटते की आपण पॉलिटिक्स मध्ये यावं, ते पूर्णपणे कन्फ्यूज झालेले आहेत की नक्की कोणता झेंडा हातात धरायचा. कारण का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मोठमोठे नेते जर भीती दाखवून बदलत असतील, मोठमोठे नेते एकमेकांकडे जात असतील भीती दाखवून, तर खरंच आमच्यासारख्या तरुणांसाठी, तर ज्यांना काहीच बॅकग्राऊंड नाहीये, त्यांच्यासाठी तर खूपच अवघड आहे. मग तुम्हाला वाटते का की जे युवक आहेत ते खरंच पॉलिटिक्स मध्ये त्यांचे इंटरेस्ट आहेत, ते खरंच पुढे येत आहेत का, असं वाटतंय का तुम्हाला? आता भरपूर युवकांचा इंटरेस्ट हा बिल्ड होत होता पॉलिटिक्स मध्ये, पण आता जे गेले 2-3 वर्षामध्ये जे होते त्यामुळे युवकांनी परत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पाठ फिरवलेली आहे. पण ज्यांना खरंच आवड आहे की काहीतरी आपण बदलाव घडावा, तर ते त्याच रुटीनवर आहेत. पण अजून जर खिचडी झाली तर मला असं वाटतं ते पण सोडून देतील. पण मला असं वाटतं की जितके युवक आहेत ते म्हणजे काय म्हणतात त्याला, नाही प्रेफर करत पॉलिटिक्सला जाणं, जितकं आधी त्याचा क्रेज होता. ते का बदलतात? डायनॅमिक्स मुलांच्या मध्ये किंवा एखाद्या मुलीमध्ये, नवीन मुलगी जी असेल जिला यायचंय पॉलिटिक्स मध्ये, तिला खूप आवड आहे, पण मग तिला तितकं प्रोत्साहन नाही दिलं जात, काहीच नाही, ती विचार पण पुढचा करू शकत नाही. तर मग काय हे असं चेंज कशी करायची, तुम्हाला काय वाटतं? ही सिच्युएशन चेंज कशी करता येईल आपल्याला? सिच्युएशन चेंज करायला मला असं वाटतं की मुलींनी मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिक्समध्ये यायला लागेल. कारण का मुलींमध्ये सहनशीलता ही सगळ्यात जास्त असते आणि अंडरस्टँडिंग पॉवर पण जास्त असते. मुलींमध्ये मला असं वाटतं की एक विचार करण्याची शक्ती पण वेगळी असते आणि ते मुलांपेक्षा लवकर मॅच्युअर होतात. आणि पॉलिटिक्स जर तुम्ही पाहिलं तर हे मॅच्युअर लोकांचं काम आहे. जेवढं तुम्ही मॅच्युअर असाल तेवढं तुम्ही लोकांसाठी चांगलं काम कराल. आता आपल्या ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की एक इकोसिस्टम अशी बिल्ड केलेली आहे की मुलींना त्याच्यामध्ये पडणं धोकादायक वाटतं किंवा येणं प्रेफर करत नाहीत मुली. पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जर मुली आल्या याच्यामध्ये तर एकमेकींना सपोर्ट मिळेल एकमेकींचा. तर त्याप्रमाणे जर मुली जर येत असतील तर खरंच चांगलं आहे. कारण का ते विचार करण्याची एक पद्धत पण बदलेल आणि जे आपल्याला डेव्हलप ज्या पद्धतीने आपण करतोय आता, डेव्हलपिंग आपलं नेशन आहे, त्याच्यापेक्षा जास्त पद्धत लवकर पुढे जाईल. पण त्या मुलींना पुढे येण्यासाठी जे प्रोत्साहन लागतं, जर तेच मिळत नसेल तर त्या पुढे कशा येणार, हा माझा प्रश्न आहे. की त्यासाठी कोणीच काम सध्या करत नाही. मग ते हायलाइट कशा होणार? जे नवीन मुलं किंवा मुली, मी असं नाही करत, मुलं किंवा मुली ज्या दोघी असतील त्यांना तुमच्या लेवलवर तुम्ही कसं सपोर्ट कराल? त्यांच्यावरही सिच्युएशन असेल की त्यांना पॉलिटिक्स मध्ये यायचंय पण ते शक्य होत नाहीये, मग तुम्ही त्याला कशी मदत कराल? मला असं वाटतं की मुलं किंवा मुली असतील, दोघांना जर पॉलिटिक्स मध्ये यायचं असेल तर सगळ्यात आधी तर त्यांनी एक जोडधंदा किंवा एक जोड व्यवसाय बघावा. कारण का फुल टाइम पॉलिटिक्स इज नॉट पॉसिबल फॉर आवर जनरेशन. कारण का जर तुमच्याकडे बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही सहजपणे कुठल्याही लेवलला जाऊ शकता. तुमच्याकडे ऑलरेडी कॉन्टॅक्ट्स आहे, तुमच्याकडे ऑलरेडी एक मनी पॉवर आहे, फायनान्स आहे. जर तुमच्याकडे फायनान्स नसेल किंवा मनी पॉवर नसेल, कॉन्टॅक्ट्स नसतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टेबल नाही राहू शकत. आधी तुम्ही एक जोडधंदा बघा, ते करत असताना तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहे. आणि मुलींचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाहिलेलं आहे की आपल्या देशाची आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधी यांचं नाव घेतलं जातं. ते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. आपल्या भारतासारख्या देशाचे पंतप्रधान होणं ही खरंच खूप मोठी बाब आहे. त्यानंतर आपण अनेक लीडर्स आहेत, जयललिता असतील, ममता बॅनर्जी असतील, अशा अनेक लीडर्स, त्यांच्याकडनं जर तुम्ही मोटिवेशन घेतलं तर नक्कीच मुलींना सोपं जाईल. तरी सुद्धा मुलींसाठी जरी अवघड असलं तरी कुठल्याही फील्डमध्ये हे कॉम्पिटिशन असतं, पॉलिटिक्स असतं, तर त्याला टॅकल करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही टॅकल कराल तेवढं तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. ओके. मग तुमच्यासाठी सक्सेसची काय म्हणतात डेफिनेशन काय आहे?
माझ्यासाठी सक्सेस म्हणजे वन टाइम सक्सेस नाहीये. सक्सेस हे तुम्हाला रोज घ्यायला लागतं. कारण का आज तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह झाली तर उद्या तो दिवस तुमच्यासाठी सेम नसणार आहे. उद्या तुमच्यासाठी तो दुसरा दिवस वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. शफल होऊन येऊ शकतं. तुमच्यासाठी वेगळी ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला एका पोझिशनवर जायचं असेल तर तुम्हाला रोज स्ट्रगल करणं गरजेचं आहे. एका सक्सेसमुळे तुम्ही घरी बसून राहता कामा नये. रोज तुम्हाला लढायचंय, रोज तुम्हाला जिंकायचंय, रोज तुम्हाला हारायचंय आणि मरेपर्यंत आपल्याला ही लढाई सुरुवात करायची आहे. मग तुमचे जेव्हा एखादी गोष्ट ठरवल्याप्रमाणे नाही जात किंवा जो तुमचा गोल असतो तो ठरवल्याप्रमाणे नाही जात, मग तुमची तेव्हा मेंटल थिंकिंग काय असते की मी हरलोय का, की मी पुढेच नाही काय करू शकत? मग ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही टॅकल करून दुसऱ्या दिवशी परत एवढ्या ऊर्जेने काम कसं करता? डिप्रेशन किंवा डाऊनफॉल किंवा स्ट्रेस या सगळ्यांच्या लाईफमध्ये येणारी खूप कठीण परिस्थिती आहे. त्याच्यामधनं बाहेर निघणं पण खूप कठीण आहे. पण जर तुम्ही एक तुमच्या मनामध्ये गोल सेट करून ठेवला की आपल्याला त्या गोष्टीपर्यंत जायचंच आहे, तर तुम्ही 1 दिवस शांत बसाल, 2 दिवस शांत बसाल, 3 दिवस शांत बसाल, 4थ्या दिवशी तुम्हाला उठावंच लागेल. कारण का दुसरं कोणी तुमच्यासाठी करणार नाहीये. तुम्हालाच जिंकायचंय, तुम्हालाच हारायचंय. आपल्याला आपल्यासाठीच बनावं लागतं, काम करावं लागतं. त्यामुळे दुसरं कोण येऊन तुम्हाला उठवणार नाहीये. एकदा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये निश्चित केलं की मला या पोझिशन पर्यंत पोहोचायचंय, त्या पोझिशन पर्यंत जाईपर्यंत आपल्याला शांत बसता कामा नये. रोज तुम्ही स्वतःला मोटिवेट करा. रोज तुम्ही स्वतः उठल्यानंतर स्वतःला सांगा की मला आज जिंकायचंय आणि या पद्धतीने तुम्ही काम सुरू ठेवा. तुम्हाला मिळालेला सर्वात मोलाचा सल्ला कोणता आहे? सगळ्यात मोलाचा सल्ला माझ्या आईने मला दिला होता. माझ्या आईने सांगितलं की राज, जेव्हा तू एवढा विचार करशील ना तेव्हा तुझं एवढ्या गोष्टी पूर्ण होतील. जेव्हा तू एवढा विचार करशील तेव्हा तुझं एवढ्याच गोष्टी पूर्ण होणार आहेत. ज्यावेळेला तुझी थिंकिंग पॉवर तू सगळ्यात जास्त ठेवशील ना, सगळ्यात जास्त गोष्टी तुझ्या साईडने होतील. तू जर कमी विचार केला तर तुझ्यासोबत कमीच होणार आहे. त्यामुळे आउट ऑफ द बॉक्स तू विचार करायला शिक. सगळ्यात जास्त मोठं होण्याचा प्रयत्न कर. छोटे सगळे लोक होतात. तुला लोकांसाठी काहीतरी करायचं तर तुला मोठं व्हायला लागेल. बरोबर. सल्ला होता. मग तुमचे हॉबीज काय आहेत? हॉबीज माझे ट्रेकिंग आहे. किल्ल्यांवर आपण जातो त्यावेळेला स्वच्छता मोहीम आम्ही राबवतो. त्यावेळेला ट्रेकिंग पण होते आणि एक स्वच्छता मोहीम पण आपल्याकडनं राबवली जाते. एक नवीन गडाचं एक्सप्लोर पण होतं, इन्फॉर्मेशन पण मिळते. त्यानंतर मला ट्री प्लांटेशन करायला खूप आवडतं. शेती करत असताना जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण झाडं लावतो ती एक माझी हॉबी आहे. त्यानंतर फुटबॉल प्लेअर मी आहे, त्यामुळे मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं. मग तुम्ही बॅलन्स कसा ठेवलाय तुमचं स्पोर्ट्स लाईफ आणि पॉलिटिक्स लाईफ, सोशल वर्क? तुम्ही स्पोर्ट्ससाठी कितपत वेळ काढता? कारण की तुम्ही बरेचदा स्पोर्ट्स हा आवडतो तुम्हाला, त्यातून तुम्ही या सगळ्या बिझी शेड्यूलमधून स्पोर्ट्ससाठी कसा टाइम काढता? आता ऍक्च्युली टाइम निघणं खरंच अवघड आहे. पण सॅटर्डे संडे आता अनेक ठिकाणी टर्फ झालेले आहेत. तर टर्फवर आपण सॅटर्डे संडे ज्या प्रकारे खेळायला जातो, कारण का ग्राउंडची संख्या ही घटलेली आहे आपल्या ह्याच्यामध्ये. जर आपण पाहिलं तर आम्ही सॅटर्डे संडे 1 तास वेळ काढून, 2 तास वेळ काढून आम्ही रात्री नंतर आपण सगळ्यांनाच वेळ असतो तेव्हा आपण मग स्पोर्ट्स खेळता, प्रयत्न करतो तेव्हा. मग तुम्ही तुमची पर्सनल लाईफ आणि काय म्हणतात त्याला, सोशल लाईफ म्हणतो आपण, ती तुम्ही कशी मॅनेज करता? खरं तर पर्सनल लाईफ खूपच कमी जगायला भेटतं. कारण का एवढे गोष्टी ॲट अ टाइम करणं खरंच अवघड असतं. कारण का एक आपल्याला जिद्द असते की आपल्याला बनायचंच आहे आणि जर आपण हा टाइम पिरियड सोडला तर मला असं वाटतं परत तो टाइम येणार नाहीये. पण त्याचबरोबर पर्सनल लाईफ पण इम्पॉर्टंट आहे, तर ते मॅनेज करावं लागतं. थोडं ना थोडं का असेल ना तर स्वतःला वेळ द्यायलाच पाहिजे. मग तुम्हाला जो तुमचा वेळ असतो त्यात तुम्ही काय करता? त्यावेळेला ट्रॅव्हलिंग करतो, कुठेतरी फिरायला जातो किंवा पुस्तक वाचतो किंवा स्वतः एक मेडिटेशन करतो, शांत विचार करतो. अजून आपलं काय चुकतंय, काय करायला पाहिजे आपण,
कुठेपर्यंत आपण पोहोचलेलो आहे, 2 वर्षापूर्वी आपण कुठे होतो, आत्ता कुठे आहे आपण, आत्ता 2 वर्षानंतर कुठे जायला पाहिजे, हे एक तासभर काढून शांत बसून विचार करतो. मग तुम्ही आता पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करताय, तर तुमचं महाराष्ट्रासाठीचं विजन काय आहे आता? मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही नोकरी वाटते, कारण का प्रत्येकाकडे जर नोकरी असेल तर तो स्टेबल राहील. आता आपल्या युवकांकडे नोकरीचं खूप मोठं चॅलेंज आहे, नोकरी मिळत नाहीये युवकांना. तर आमचं शिवशाही प्रतिष्ठान म्हणून आम्ही NGOच्या रिलेटेड आम्ही काम करत असताना सगळ्यात जास्त HR लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याकडनं आम्ही JD जे जॉब डिटेल्स असतात ते मागवण्याचा प्रयत्न करतो, आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपले ग्रुप्स आहेत तिथे आम्ही ते शेअर करतो, त्या त्या विभागामध्ये, त्या त्या जिल्ह्यांमध्ये. कारण का नोकरी प्रत्येकाचा हा हक्क आहे. नोकरी जर मिळाली तर फक्त तो माणूस मोठा नाही होणार आहे, त्याचे घरचे आणि आजूबाजूचे लोक सुद्धा मोठे होणार आहे. नोकरी नसेल तर कदाचित ते वेगळ्या वळणावर जाऊ शकतील, डिप्रेशनमध्ये जातील, सुसाईड करू शकतात, काही येऊ शकतं. त्यामुळे नोकरी हा सगळ्यात मोठा पॉईंट मला वाटतं महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट तर डेव्हलपमेंट तर आता चालूच आहे. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आता करतोय. GST टॅली म्हणजे सॉफ्ट कम्युनिकेशन चालू आहे आपलं, GST टॅली. त्यानंतर MSCIT सारखे कोर्सेस आहेत, ते लोकांपर्यंत ग्रामीण भागामध्ये पोचत नाहीत, कॉम्प्युटर स्किल्स कळत नाहीत, तर ते पोचवण्याचं काम आम्ही करतोय शिवशाही प्रतिष्ठानच्या मार्फत. मग तुम्हाला काय वाटतं, शिवशाही प्रतिष्ठान ह्या येत्या 3 ते 4 वर्षात कुठच्या लेवलवर असेल? शिवशाही प्रतिष्ठानचं ध्येय हेच होतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत आणि 350 पेक्षा जास्त जे तालुके आहेत, त्याच्या अंडर जे येणारे गाव आहेत, प्रत्येक तालुका, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यांच्या वरचे जे विभाग आहेत, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ती कमिटी बसवायची आहे. त्या लोकांना कसं प्रेरित करता येईल, लोकांसाठी कसं काम करता येईल, कोणाकोणाला जिथे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आपल्याला, आणि त्यांना ते एका लेवलला पोहोचल्यानंतर त्यांनी सुद्धा लोकांना कसं मदत करता येईल, हे आपलं प्रमुख ध्येय आहे. हे एक 2 ते 3 वर्षामध्ये आपण गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग एवढी मोठी तुमची टीम आहे, तुम्ही या सगळ्यांना मॅनेज कसं करताय एवढ्या लहान वयात? काय आता तरुण असल्यामुळे ते एक रक्तात आहे, कारण का अजून 10 वर्षामध्ये मला स्लो होणार आहे आपण, कारण का तेवढी काम करण्याची ताकद आपली नसणार आहे, तेवढं स्लो होणार आहे. आता तरुण असल्यामुळे जेवढं जास्त आपल्याला काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. जेवढे तरुणांपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी पोहोचवता येतील तेवढं करतो, कारण का आता आपण तरुण बघतोय की अनेक जे नशा असतील किंवा विचित्र गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचं कारण ठरत आहेत, आणि त्याच्यातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडतात. मग आपण उलट्या दिशेने काम करतोय असं मला वाटतं, कारण का ऑलरेडी जी संस्कृती आता आपली बदलत चाललेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे वाईट गोष्टी आहेत त्याच्याकडे तरुण वळतोय. मग आपण त्यांच्या ऑपोजिट मध्ये काम कसं करता येईल, मग असं नेटवर्क करून आपण तरुणांना कसं बाहेर काढता येईल, त्यांना कसं समजवता येईल की बाबा ही चुकीची गोष्ट आहे, तुम्हाला चांगली गोष्ट करायची आहे, तुम्हाला अजून लोकांना मोटिवेट करायचं आहे. पण ती मुलं ऐकतात का तुमचं, म्हणजे त्या लेवलला ऐकतात का? सुरुवातीला ऐकत नाही, पण त्यांना रिअलाइज झाल्यानंतर त्यांना त्यामधनं, कारण का मी स्वतः अनेक मुलांना या गोष्टीतून बाहेर काढलेलं आहे. काही जण ड्रग्सच्या आहारी गेले होते, काही जण ते गांजा आणि त्याच्या आहारी गेले होते, आणि त्यातून बाहेर काढणं खरंच अशक्य आहे. पण त्यांना एका टाइमला रिअलाइज त्यांना पण होतं, आणि आपण बोलून बोलून त्यांना पण एका टाइमला त्यांना कळतं की बाबा आपण चुकीची गोष्ट करतोय. म्हणजे हे अशी गोष्ट आहे की ही चेंज होऊ शकते गोष्ट, पण त्याची जर प्रयत्न केली तर, नाहीतर नाही होणार. आता अजून एक तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर अनेक प्रकारचे जे मेडिसिन्स येतात, कप सिरप येतात. काही जण जे मुलं आहेत ना, कप सिरपचा नशा करतात. कप सिरप मध्ये स्टिंग मिसळवतात आणि ते पितात. अरे देवा. आणि एक टॅबलेट येते, त्याचं पण आम्ही मध्यंतरी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्याच्यामध्ये मी माझं नाव एकदम पूर्णपणे हिडन ठेवलं होतं, कारण का तो स्कॅम एवढा मोठा होता की माझ्या जीवाला सुद्धा धोका होता. त्यामुळे ते मी एका वरिष्ठ पातळीवर ते हाताळलं. मी फक्त तो एक व्हिडिओ एव्हिडन्स त्या लोकांपर्यंत पोहोचवला, आणि पुढे ती मध्ये 3-4 महिन्यापूर्वी जी कारवाई झाली,
कदाचित लोकांच्या लक्षात असेल ते त्यावरूनच झाली. तुम्ही हिंट देऊ शकता का त्या कारवाईबद्दल? आता जे फूड अँड सेफ्टी जे असतं त्याची जी कारवाई झाली 3-4 महिन्यापूर्वी, तर ते कप सिरप जे अनेक स्लम एरियामध्ये काय करतात, ते कप सिरप घेतात. ते कप सिरपवर आता बॅन आलेलं आहे. अनेक जे कप सिरप आहेत त्याच्यावर बॅन आलेलं आहे, कारण का ते त्याच्यामध्ये एका केमिकलचा अमाऊंट जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये नशा होते. आणि अनेक जण काय करतात, ते स्टिंग म्हणून जे 20 रुपयाचं येतं ते त्याच्यामध्ये मिक्स करतात. फेस आल्यानंतर ते पितात आणि ते पिल्यानंतर एक गोळी येते, ती गोळी घेतात. ती टॅब असं काहीतरी नाव आहे त्याचं, पूर्ण मी सांगता नाही येणार. ती गोळी घेतात आणि ते नशा, मला असं वाटतं 12 तास तो नशा राहतो. काय बोलता? 12 तास? आणि अजून एक या गोष्टीला जोडून सांगायचं झालं तर हे नशा केल्यानंतर जे कोयता गँग वगैरे आपण बघतो ते त्यातूनच घडते. ही खूप गंभीर गोष्ट आहे. हे म्हणजे माझ्यासारख्या मुलाला करणं अशक्य आहे, म्हणून ते मी एका वरिष्ठ पातळीवर ते सोडून दिलं होतं आणि त्याच्यावर कारवाई आता सुरू आहे. पण हे खूपच निंदनीय आणि त्याचबरोबर गंभीर आहे. पण जी कोयता गँग आहे म्हणजे ही ओरिजिनल म्हणजे असे नशे करून वगैरेच असते की काय? ते काय गँग आहे ती? अनेक जण जे स्लम मध्ये तुम्ही बघता तर ते नशा करतात याच गोष्टीचा, तर ते केलं नाही पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण का ते सुद्धा आपले बांधवच आहेत. जर हा व्हिडिओ ते ऐकतील कधी ना कधी तर त्यांना हेच सांगायचंय की आपलं आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं आणि दुसऱ्याला पण एकदाच मिळतं आयुष्य. ते तुम्ही स्वतःचं पण संपवू नका आणि दुसऱ्याचं पण संपवू नका. तुम्ही चांगल्या पद्धतीने आयुष्य जगा. कठीण असेल पण चांगलं असेल आयुष्य. बरोबर. मग तुम्ही ह्या टीमला मॅनेज करता, स्वतःला मॅनेज, तुमची पर्सनल लाईफ मॅनेज, तर तुम्ही काय म्हणतात त्याला की एक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन लेवल काय आहे तुमचं, की तुम्ही कुठच्या गोष्टीवर सॅटिस्फाईड आहात एवढं सगळं बॅलन्स करून? नवीन रोज चॅलेंजेस येतात. अनेक वेळेला काय होतं, पक्षामध्ये काम करत असताना, NSCI सारख्या संघटनेमध्ये काम करत असताना, पक्षामध्ये काम करत असताना अनेक कॉम्पिटिटर्स असतात. तर त्यावेळेला ते पाय ओढतात किंवा अनेक लोक असतात ते जे आपण काम करतो ते करून देत नाही. आपल्याला माहिती आहे आपलं मोटिव्ह काय आहे, त्यांना बघवत नसतं आपण पुढे जातोय की नाही. तर त्यावेळेला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी चांगलं करतोय म्हणून आपलं पाय ते ओढतायत. आपलं पाय ओढत नाही म्हणजे आपण अजून काहीतरी काही करत नाही. मग तुमचं एवढं सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग आहे, तुम्ही सोशल मीडियावर आता म्हणजे जास्त ऍक्टिव्ह असता की नाही? तुम्ही तुमचा कितपत वेळ देता? सोशल मीडिया खरं तर मी कमी केलेलं आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं एवढं पॉसिबल होत नाही, कारण का ग्राउंड लेवललाच एवढे वर्क असतात, कॉन्टॅक्ट करणं असतं. त्यामुळे एक टीम पण असते आपली सोशल मीडिया बघायला. त्याचबरोबर आपण जे काम करतो ते प्रॉपर ग्राउंड लेवलला टिकणं आणि राहणं हे महत्वाचं आहे. कारण का ग्राउंड लेवलला जर तुम्ही चांगलं काम केलं तरच तुम्ही वर येऊ शकणार आहात. सोशल मीडियावर मला असं वाटतं ते दिखावा आहे, तरी आपण ते सुरू ठेवून ग्राउंड लेवलचं काम हे महत्वाचं ठेवलं पाहिजे.